नमस्कार. गणेश मुजुमले ऑफिशियल या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आत्ता 10 वाजत आहेत. आपण बघणार आहोत आजचा हवामान अंदाज. इथं आपण बघू शकतो की अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे इथं आपण बघू शकता की चक्राकार वाऱ्यांची स्थिती असल्यामुळे आज आपल्या महाराष्ट्रात बाष्पाचा पुरवठा होत आहे. याच ठिकाणी दक्षिणेकडून उत्तरेकडे असे ढग जाताना दिसणार आहेत आज आपल्याला. परत पश्चिमेकडून पूर्वेकडे असे आपल्याला ढग जाताना या सॅटेलाइट इमेजमध्ये आपण पाहू शकतो की इथे आपण पाहू शकतो की वर्धा, अमरावती, नागपूर, यवतमाळ या ठिकाणी ढगाळ वातावरण, इथे हलका मध्यम पाऊस पडतोय. आणि आपण इकडे अहिल्यानगर, पुणे या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. इथे जास्त काय पावसाची शक्यता नाही आत्ता सध्या तरी. या ठिकाणी वर्धा, लातूर, अमरावतीमध्ये पाऊस पडत आपल्याला दिसत आहे. आजचा आपण हवामान सांगू इच्छितो की या घाटाकडील भागात या घाटाकडील भागामध्ये या ठिकाणी असंच या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता साताऱ्याच्या घाटाकडील भाग, छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये पावसाची शक्यता जास्त आहे. इथून रायगडच्या किनाऱ्यापासून पुढे हे घाटाकडील भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, इथे अहिल्यानगर या भागांमध्ये पावसाची शक्यता जास्त आहे. आणि या ठिकाणी सातारा, सांगली इथं पण पावसाची शक्यता जास्त आहे. पण व्याप्ती फक्त थोडी कमी असू शकते. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी झाल्याचं स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस होण्याची शक्यता आहे. रायगड या किनारपट्टीच्या भागांमध्ये पण स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस होऊ शकतो. आणि इथं पण हे धुळे, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण झालं तर पाऊस होऊ शकतो. हे आपला अंदाज आहे. निफाड, नाशिकच्या इथं पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे. निफाड, नाशिक या जिल्ह्यामध्ये तीव्र पावसाची शक्यता आहे. पुण्याच्या हवेली, पुणे शहर, इथं मुळशी, वेल्हे या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता जास्त आहे. अहिल्यानगरमधील छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर यामध्ये वैजापूर, कन्नड या भागांमध्ये पावसाची शक्यता जास्त आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. बघत राहा गणेश मुजुमले ऑफिशियल चॅनल. रोज या चॅनलवर हवामान अंदाज येणार आहेत. ओके, ठीक आहे. थँक्यू, धन्यवाद.